ग्रामदेवता या आमच्या खास भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सोलापूर जिल्ह्यातल्या अक्कलकोट तालुक्यातल्या नागणसूर इथलं श्री बसवेश्वर महाराजांचा मठ म्हणजे सगळ्या तालुक्याचं आराध्य ग्रामदैवत। दुधाचा तुपाचा मठ म्हणून प्रसिद्ध असलेल्या या मठात दरवर्षी 5000 सुवासिनींची ओटी भरली जाते। स्त्रीला सन्मान आणि माहेर वाशिणीसारखी वागणूक देण्याच्या परंपरेमुळे हे देवस्थान सर्वांच्याच आदराचं स्थान ठरलंय। पाहुयात कसं आहे हे ग्रामदैवत। अक्कलकोट तालुक्यातलं नागणसूर महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेला जोडणारं एक महत्त्वाचं ठिकाण। बसवलिंगेश्वर देवस्थान हेच या अक्कलकोट तालुक्याचं ग्रामदैवत। धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व लाभलेलं तालुक्यातलं सर्वात मोठं गाव, जिथे आहे बसवलिंगेश्वर महाराजांचं जागृत स्थान। हे सांगितलंय गावचा लोक एकच राहा, कोणी असू दे, ह्या घरचं म्हणू नका, तुम्ही एकत्र राहून चांगला काम करा म्हणून त्याने आदेश दिले। त्यांनी सांगितल्याप्रमाणे चालत आहे। गावचं लोक कोणीही विसरणार नाही। महाराजांनी संदेश दिले आहेत, गावचं नागणसूर म्हणजे एकच, कुटुंब वेगळा वेगळा असेल तरी तत्व एकच, म्हणजे विकासासाठी, गाव विकासासाठी काम करा। गावाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी आपलं आयुष्य वेचणाऱ्या बसवलिंगेश्वर महाराजांच्या जीवनातली एक आख्यायिका सांगितली जाते। 1932 साली महाराजांना प्लेगच्या आजारानं ग्रासलं। प्लेग विषयी त्या काळी समाजात कमालीची भीती होती। त्यांना आपला मृत्यू समोर दिसू लागला। आपल्यामुळे गावातल्या लोकांना प्लेगची बाधा होईल म्हणून त्यांनी गाव सोडण्याचा निर्णय घेतला। गावकऱ्यांनी त्यांच्या निर्णयाला विरोध केला, पण महाराज आपल्या निर्णयावर ठाम राहिले। प्लेगची साथ पसरून गावकऱ्यांच्या जीविताला धोका होईल यासाठी त्यांनी गाव सोडलं आणि गुलबर्गा या कर्नाटकातल्या गावात देह सोडला। जाताना त्यांनी गावकऱ्यांकडून वचन घेतलं, नागणसूर गावात कायम सदाचार आणि माणुसकी नांदेल याची शपथ दिली। हजारो संख्येने, लाखोच्या संख्येने तिथे भाविक येतात आणि स्वामीजी त्यांना प्रत्येकांना सद्वर्तन, सद्वृत्ती कशी राहावी हेच प्रेरणा देतात आणि तिथं येऊन दर्शन घेतलेल्यांना आत्मिक समाधान मिळतो आणि आपल्या मनातील ज्या काही त्यांच्या अपेक्षा असतात ते पूर्ण होतात आणि असं जागृत एक देवस्थान आणि तिथं समाधी स्वामीजींचं झालं आहे। आणि कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्रा, इतर सर्व जिल्ह्यातले भाविक तिथे येतात आणि मनोभावे तिथं प्रार्थना करतात, आपल्या इच्छा व्यक्त करतात आणि त्यांची मनोकामना इथं पूर्ण होते। महाराजांचा पुण्यतिथी सोहळा म्हणजेच गावाची यात्रा। यात्रेला बाहेर गावी नांदायला गेलेल्या महिला आवर्जून आपल्या माहेरी येतात। माहेरी आलेल्या प्रत्येक लेकीला पुरणपोळी आणि तुपाचा प्रसाद दिला जातो। दरवर्षी 5000 सुवासिनींची ओटी भरून त्यांना सौभाग्याचं लेणं दिलं जातं। गोडधोड जेवण देऊन माहेरची माया दाखवली जाते। बसवलिंगेश्वरांनी स्त्रियांचा आदर करण्याची दिलेली शिकवण म्हणजेच माहेरच्या लेकीचा हा पाहुणचार। आधी मी लहानपणी माझ्या आईसोबत हे उत्सव पाहायला येत होते। आता मी प्रत्यक्ष सुवासिनीचं जेवण बघून हे प्रत्यक्ष म्हणजे सगळं उत्सव मी अनुभवलेले आहे। या माझ्या गावात म्हणजे प्रत्येक स्त्रीला आदराचं स्थान दिलं जाते। मग स्त्रीला एक आदिशक्तीचं स्वरूप मानून तिला सुवासिनीचा जीव घातला जाते। आपण एखाद्या दिवशी घरात जर जीव घातलो सुवासिनीला तर एक ना एक गोष्ट कमी पडत असते। तर इथं 5000 पेक्षाही जास्त सुवासिनीला जीव घातलेलं आणि प्रत्येक स्त्रीला तिच्या ओटी भरण्यापासून दांडा, परत ब्लाऊज पीस, सुपारी, परत पैसेपासून सगळ्या गोष्टी, बांगड्यापर्यंत सगळ्या गोष्टी तिला दिल्या जाते। आजही गावात 1932 पासून बसवलिंगेश्वर महाराजांची पुण्यतिथी साजरी केली जाते। यात एकदाही खंड पडला नाही। महाराजांची पुण्यतिथी हाच नागणसूर गावाचा वार्षिक उत्सव असतो। पुरणपोळी म्हणजे गावात जे भक्त येतात त्यांना पुरणपोळीचं जेवण, गावातील जे आमच्या भगिनी आहेत प्रत्येकाने जो आपल्या घरातील जो धान्य आहे ते भरडून पुरणपोळी मठामध्ये आणून दिलं जातं। त्यानंतर तूप जे आहे, महाराजांची इच्छा अशी होती की
तूप होम आणि अग्नीमध्ये घातल्यानंतर त्याचा काहीच उपयोग होणार नाही. ते लोकांना खाऊ घातलं पाहिजे, त्यामुळे लोकांना तृप्ती होईल म्हणून महाराजांची इच्छा आहे. म्हणून आजही लोक श्रद्धेने गावातील लोक प्रत्येक अमावस्येला तूप आणून देतात. तूप आणि पुरणपोळी हे या यात्रेचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य. गावच्या प्रत्येक घरातून पुरणपोळ्या मठाला दिल्या जातात. खास कर्नाटकी शैलीतल्या या पुरणपोळ्यांची चव न्यारीच असते. तूप आणि दुधासोबत या पोळ्यांची मेजवानी म्हणजे भक्तांसाठी एक पर्वणीच. महाराजांच्या पुण्यतिथी सोहळ्याच्या म्हणजे यात्रेच्या दिवशी हजारो भाविक हा प्रसाद घेण्यासाठी दूरवरून नागणसूरला येतात. अक्कलकोट तालुक्यातील गावागावातले लोक तर येतातच, पण कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून भाविक मोठ्या संख्येने या सोहळ्यात सहभागी होतात. सगळ्यांचं मुख्य आकर्षण असतं ते तूप आणि पुरणपोळीच. मनसोक्त प्रसाद सेवन करून जाताना आपल्या आप्तेष्टांना हा प्रसाद घेऊन जाण्याची परंपरा आहे. म्हणजे न सांगताही सगळं काम व्यवस्थितपणे जवळजवळ 20-25 हजार जनसमुदाय भक्तगण जमतात. सगळ्यांना तूप पुरणपोळीचं जेवण दिलं जातं. पण एवढ्या लोकांना सुद्धा तूप पुरणपोळी गावातील सगळ्या भक्त महिला पहाटेपासून आणून देतात. जे स्वतःच्या घरातून आणतात आणि तयार करून आणतात. आणि तूप पुरणपोळीचंच मनसोक्त जेवण आलेल्या सगळ्या पाहुण्यांना आणि 4-5 वर्षापासून पुण्यतिथीच्या वेळी सामुदायिक विवाहसुद्धा मोठ्या थाटात साजरा केला जातो. प्रत्येक गोपालक या मठाला दूध आणि तुपाचं योगदान देतो. मठात आलेला कोणीही पांथस्थ तहानलेला आणि भुकेला परत जाऊ नये ही इथली परंपरा आहे. सोहळ्याच्या दिवशी दूध आणि तुपाचा हंडा भरलेला असतो. जवळपास 50,000 अधिक भाविक तूप, दूध आणि पुरणपोळीचा प्रसाद घेऊन तृप्त होतात. लोकोद्धाराचं काम करणाऱ्या एका महापुरुषाला देवत्व प्राप्त होतं आणि तो महापुरुषच गावचं ग्रामदैवत बनतो. हे सगळं अलौकिक आहे. सोलापूरहून शिवकुमार पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. अक्कलकोट स्वामींच्या दर्शनाला जसे देशभरातून भाविक येतात, तसेच नागणसूरला अक्कलकोट तालुक्यातल्याच या ठिकाणाला दरवर्षी हजारो भाविक परराज्यातून येतात. सकल मानवजातीच्या कल्याणाचा विचार आणि सर्व धर्म समभावाची शिकवण या क्षेत्रातून दिली जाते. म्हणूनच अलीकडच्या काळामध्ये आंध्र, महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवरचं हे एक महत्त्वाचं धार्मिक क्षेत्र म्हणून उदयाला येत आहे. अयुब कागदीसोबत शिवकुमार पाटील, एबीपी माझा, सोलापूर.